तर आपण बघतोय एकीकडे महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता शोधात आहे, तर दुसरीकडे मात्र महायुतीत मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवारांचं बिनसलंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरू झाल्याची माहिती समोर आली। मात्र मंत्रिमंडळाच्या या बैठकीत नेमकं काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी का झाली? त्यावरचा हा एक खास रिपोर्ट पाहूया। महायुतीत निधीवरून फाईल वॉर। दादांनी विचारला शिंदेंना जाब। मुख्यमंत्री शिंदे अजित दादांमध्ये जुंपली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनांसाठी पैशांचं नियोजन करताना वित्त विभागाची तारांबळ उडाली। दरम्यान 6000 किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीचा प्रस्ताव तब्बल 8000 कोटींनी वाढून 36000 कोटींचा करण्यात आलाय। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशीच पंगा घेतला आणि त्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली। मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते पाहूया। रस्ते बांधणीचा प्रस्ताव 8000 कोटींनी वाढवला। प्रस्ताव ऐनवेळी आल्यानं अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। प्रस्तावाच्या अभ्यासाशिवाय सही कशी करणार असा अजित पवारांनी सवाल केला। प्रस्तावाच्या विरोधात वित्त विभागाची नोट आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह होता। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादात हस्तक्षेप करणं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीतील वादावर संजय राऊतांनीही तोंडसूक घेतलंय, तर अजित पवारांनी वादाचं वृत्त फेटाळून लावलंय। त्याला वाद म्हणण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातल्या गँगवॉर म्हणतो। 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात। मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं, आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होत्या। आज महाराष्ट्राचं सरकार सुद्धा 3 गँग चालवत आहे। मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंदे यांची। या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे। ह्या दादांत खोटे आहेत। मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही त्यांचे मतभेद नाहीत। आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। का विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचा बदनामी किंवा लोकांच्यामध्ये कारण असताना समरावस्था निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर नाईलाज आहे। महायुती सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजनांच्या निधीला कात्री लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांच्या कामांच्या फाईल्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रोखल्यानं दादांच्या राष्ट्रवादीत खतखत असल्याची चर्चा रंगली। दुसरीकडे अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या आणि आरोग्य खात्याच्या विवादित ॲम्ब्युलन्स कंत्राटाची फाईल्सही रोखल्याची चर्चा आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधीवरून महायुतीतील खतखत समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।